श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती घरात असेल तर हे अवश्य करा. स्वामी कायम सोबत राहतील. जिथे स्वामी महाराज आहेत तिथं कोणत्याही संकट, अडचणी किंवा समस्या, तुमच्याही जीवनामध्ये काही अडचणी आहे, समस्या आहेत, दुःख आहे, आजारपण आहे, ते सर्व काही दूर होते व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहते. यासाठी स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती घरात असेल तर हे अवश्य नक्की करायचं आहे. काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, विसरून जाऊ नका. तसेच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व स्वामी महाराजांची कृपा कायम राहते. यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांचा फोटो घरात असेल तर काय करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये काय संकट आहेत, काय समस्या आहेत, त्या आपण स्वामी महाराजांना जोपर्यंत बोलत नाही, सांगत नाही, तोपर्यंत स्वामी महाराज काहीही करत नाहीत. फक्त तुमचा विश्वास असायला हवा. कोणी स्वामी सेवा करत आहे म्हणून तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती घरामध्ये आणली आहे. कोणी स्वामींची नित्यसेवा करत आहे किंवा स्वामी महाराजांची सेवा करून याचं एवढं चांगलं झालं आहे तर माझं का नाही होणार, म्हणून काही भक्त आहेत ते स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती घरामध्ये घेऊन येतात. पण काही दिवसामध्ये जीवनामध्ये काही गोष्टी घडायला सुरुवात होते, काही अडचणी, समस्या येतात. तेव्हा स्वामी महाराजांचा फोटो घरात आणला म्हणून झाले, मूर्ती आणली म्हणून झाले, असे विचार मनामध्ये येतात व काही दिवसामध्ये स्वामी महाराजांना विसरून जातात. स्वामी महाराजांवर जो काही विश्वास आहे तो डगमगून जातो. स्वामींच्या फोटोकडे, मूर्तीकडे पाहत नाहीत. पूजा, नैवेद्य, स्वामी महाराजांचे मंत्र, पारायण, कोणतीही सेवा करत नाहीत. पण असे कधीही करू नये. स्वामी महाराजांना तुम्ही घरी आणलं आहे. स्वामी महाराज तुमच्या घरातील सदस्याप्रमाणे आहेत. स्वामींचा फोटो मूर्ती घरात आहे तर साक्षात स्वामी घरात आहेत असे समजायचं आहे. तुम्ही कधीही तुमच्याही घरामध्ये कोणी सदस्य आहे, कोणी व्यक्ती आहेत, त्याची काळजी आपण कशी घेतो व्यवस्थित, तसे स्वामींनाही आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. स्वामी तुम्हाला काहीही मागत नाहीत. फक्त आपण मनापासून श्रद्धेने कोणतीही सेवा करा. अगदी तुमच्या मनाने तुम्ही कोणतीही करू शकता. असेही नाही की तुम्ही स्वामींचा फोटो मूर्ती घरात आणली आहे तर तुम्हाला स्वामींचे पारायणच करावे लागतील किंवा ही सेवा केली पाहिजे, ही सेवा करायला हवी, असे नाही. तुमच्या मनाने तुम्ही कोणतीही साधीभोळी कोणतीही सेवा करा. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामी तुमच्या जीवनाचे कल्याण नक्की करतील. स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती घरात असेल तर आपण काय करायला हवे? स्वामी हे आपल्या घरातील सदस्याप्रमाणे आहेत तर स्वामींशी आपण रोज बोलायचं आहे. तुमच्याही घरामध्ये स्वामींचा फोटो आहे तर दररोज सकाळी वेळ नाही, धावपळीचं जीवन आहे किंवा तुम्हाला वेळच मिळत नाही सेवा करायला, फक्त तुम्ही एक गोष्ट करू शकता. फक्त 2 मिनटं 5 मिनटं वेळ काढून फक्त या गोष्टी करायला सुरुवात करा. स्वामी महाराज तुमच्या घरात साक्षात स्वामी आहेत. फोटो मूर्ती आहे तर स्वामी तुमच्या घरात आहे हे विसरायचं नाही. तुम्हाला दररोज सकाळी उठता स्वच्छ अंघोळ करायची आहे. फक्त 5 मिनटं वेळ काढून स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसायचं आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, मुजरा करायचा आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. तुमच्या मनाने, तुमच्या इच्छेने तुम्ही सेवा सुरू करू शकता. स्वामींना तुम्ही नैवेद्य घरामध्ये जो काही तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवणामध्ये बनवता त्यातील तुम्हाला नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. स्वामींशी बोलायचं आहे. स्वामी माझ्या हातून जे काही सेवा घडत आहे ते मी करत आहे. तुम्ही नाराज होऊ नका. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझे रक्षण करा. कायम माझ्या घरात राहा, माझ्या कुटुंबासोबत राहा. तुम्ही दररोज स्वामींना बोलायला सुरुवात करायची आहे. काय वाईट गोष्टी घडत आहेत म्हणून आपण विश्वास कधीही डगमगू देऊ नये. कायम विश्वास ठेवायचा आहे. जिथे विश्वास आहे तिथे स्वामी तुमच्यासोबत राहणार आहे. तुमचा थोडाही विश्वास डगमगून गेला तर स्वामी तुमची साथ नक्की सोडतात. जिथे भक्ती नाही, विश्वास नाही, तिथे स्वामी राहणारच नाहीत.
विश्वास असायला हवा. असे नाही की तुम्ही भरपूर सेवा करा. दुसरे करत आहेत म्हणून तुम्हीही एवढीच सेवा करायला हवी. दुसऱ्यांचं सर्व चांगलं आहे, कल्याण झालं आहे, मग तुम्हालाही स्वामींची एवढी सेवा करूनच कल्याण होणार आहे का? असे नाही. तर स्वामी भक्त स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा. नाही तुम्हाला सेवा कोणतीही करायची नाही, फक्त नामस्मरण करा स्वामी महाराजांचे दररोज. श्री स्वामी समर्थ. अगदी तुम्ही कुठेही कामामध्ये आहात, तुमच्याकडे वेळच नाही, श्री स्वामी समर्थ हा जप करायला सुरुवात करा. तुम्ही स्वामीशी जोडले जाल. स्वामी महाराज तुमच्या जीवनामध्ये आहेत, स्वामी तुमच्या घरामध्ये आहेत, स्वामी तुमचे कल्याण करत आहेत, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत. तुम्हाला अनुभव नक्की येताल. स्वामी महाराजांचे तुम्ही कुठेही नामस्मरण करायला सुरुवात करा. स्वामी तुम्हाला नक्की दर्शन देतात, कोणत्याही रूपामध्ये दर्शन नक्की देतात. तुमच्याही जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत, तुम्हालाही अनुभव आले असतील तर नक्की कमेंट करा की तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात केली आहे आणि अचानकपणे स्वामी महाराज तुमच्या समोर आले आहेत. अगदी कुठेही दिसू शकतात, असे नाही की साक्षात तुमच्या समोर यावे, स्वामी महाराजांचे रूप यावे, असे नाही. अगदी तुम्हाला कुठेही दिसतात स्वामी. कुठे तुम्हाला स्वामी महाराज भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अचानक तुम्ही बाहेर कुठेही चालला, रोडवरती आहात, प्रवासामध्ये आहात, तेव्हा गाडीवर दिसत आहेत, दुकानावरती दिसत आहेत, तुम्हाला कुठंही दर्शन देत आहेत. हे सर्व स्वामी महाराजांचे चमत्कार आहेत. आपल्या जीवनामध्ये स्वामी महाराज प्रत्येक ठिकाणी असतात. फक्त विश्वास, मनामध्ये विश्वास असायला हवा. विश्वासाने कोणतीही सेवा करा. असे नाही की तुम्ही भरपूर सेवा करा, तेव्हा स्वामी महाराज तुमच्या हाकेला धावून येतील. फक्त तुम्ही एक अगरबत्ती दिवा प्रज्वलित करा. स्वामींना साखरेचा नैवेद्य ठेवा. रोज स्वामींशी बोलायला सुरुवात करा. स्वामी माझ्या जीवनामध्ये आज अशा गोष्टी घडल्या आहेत, आज माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येक वेळा तुम्ही स्वामींशी बोलायला सुरुवात करा. स्वामी काही दिवसामध्येच स्वामी महाराजही सर्व ऐकतात. फक्त एक गोष्टी स्वामींना नेहमी आपण बोलायला हवी. तुमच्या जीवनामध्ये काय सुरू आहे, सुखाच्या दिवशीही तुम्ही बोलायला हवं, दुःखामध्येही बोलायला हवं. असे नाही की दुःखाचे दिवस आले आहेत, तुम्ही खूप दुःखी आहात, संकटामध्ये आहात, तेव्हा स्वामींसमोर जायचं, स्वामींना बोलायचं, स्वामी माझं जीवन असं का, मी दुःखात आहे. तर तुम्ही ज्या दिवशी आनंदामध्ये असता, भरपूर खुश असता, तेव्हासुद्धा तुम्ही स्वामींना नक्की बोला की स्वामी माझ्या जीवनात आज खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या आहेत, माझ्या जीवनात मी खूप आनंदी आहे, सुखी आहे. अशा दररोज गोष्टी बोलायला सुरुवात करा. स्वामी महाराज तुमच्या जीवनाचं कल्याण नक्की करतील. आपण जे काही घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण ज्या गोष्टी घडवत आहे किंवा घडत आहेत, त्या प्रत्येक गोष्टी स्वामींशी बोलायला सुरुवात करा. काही दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येतील की स्वामी तुमच्या घरात आहेत. दररोज जिथे स्वामींशी संवाद साधला जातो तिथे स्वामी असतात. असे नाही की फोटो आहे, मूर्ती आहे, तर आपण पूजा केली, नैवेद्य अर्पण केला, झालं, स्वामी महाराज जीवनाचं कल्याण करतील, सर्व काही स्वामीच करतील, असे नाही. तुम्हाला प्रेमाने स्वामींशी बोलायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. हे सर्व गोष्टी जीवनामध्ये घडत आहेत, तर आपण थोडे दिवस स्वामी परीक्षा घेत आहेत. वाईट गोष्टी घडत आहेत, संकट अडचणी येत आहेत, तेव्हा सर्व काही स्वामींवर सोडायचं आहे. स्वामी आहेत, तुम्हाला भिण्याची काही गरज नाही. स्वामीही म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जिथे स्वामी आहेत तिथे सर्व शक्य आहे. अशक्य शक्यही करतील स्वामी. तर स्वामी महाराजांचे तुम्ही भरपूर दिवसापासून सेवा करता, संकट येत आहेत, तरीही तुम्ही सेवा सुरू ठेवा. काहीही नाही जमले तरीही फक्त तुम्ही स्वामींशी रोज बोलायला सुरुवात करा. काही दिवसामध्ये चमत्कार घडून येतील व स्वामी कायम तुमचे रक्षण करतील. स्वामी महाराजांची रोज असे बोलायला सुरुवात करा. स्वामी महाराज कायम तुमचे रक्षण करणारच आहेत. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, जे वाईट लोक आहेत, त्या लोकांपासून स्वामी कायम तुमचे रक्षण करतील, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. या गोष्टी नेहमी करा. असे नाही की घरामध्ये फोटो आणला आहे, विश्वास नाही म्हणून फोटो ठेवला आहे, तर याचे परिणाम वाईट होतात, दोष लागतो. तुमच्या जीवनामध्ये खूप काही वाईट गोष्टी घडू शकतात. स्वामी आहे, साक्षात फोटो आहे, मूर्ती आहे, तर तुम्ही अवश्य
सेवा करा. तुमच्या मनाने, तुमच्या इच्छेने कोणतीही सेवा करा, पण सेवा नक्की करा. स्वामी महाराजांना तुमच्याकडून काहीही नको आहे. फक्त तुम्ही स्वामींना विश्वासाने श्री स्वामी समर्थ जपही केला तरीही स्वामी खुश होतात व तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी संकट अडचणी आहेत त्या नक्की दूर करतात. श्री स्वामी समर्थ.